एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 20 वर्षीय तरुण होता आणि या तरुणाला सोशल मीडियाचा नाद लागलेला होता. मग तो सोशल मीडियावर फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याच्यावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होता. कोणाचे व्हिडिओ फोटो पाहून तो लाईक आणि कमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणात करत होता. बघता बघता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असताना या 20 वर्षीय तरुणाची एका सुंदर तरुणीसोबत ओळख झाली. सुरुवातीला हाय हॅलो असा मेसेज त्यानं तिला पाठवला आणि त्या तरुणीने सुद्धा त्याला रिप्लाय करायला सुरुवात केली. बघता बघता दोघा जणांची एकमेकांसोबत ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. मग आता यांना प्रत्यक्ष भेटू वाटत होतं, एकमेकांसोबत सगळं काही करू वाटत होतं. म्हणून त्या पोराने त्या तरुणीला एक दिवस भेटायला बोलावलं. मग भेटायला बोलावल्यानंतर या दोघांमध्ये चांगलं प्रेम सुद्धा झालं होतं. आता या दोघांना एकमेकांशिवाय करमत सुद्धा नव्हतं. म्हणून यांनी एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलं आणि अखेर दोघा जणांनी एका ठिकाणी त्या पोराने त्या पोरीच्या कपाळाला सिंदूर लावून गळ्यामध्ये हार घालून तिच्यासोबत लग्न सुद्धा केलं. आता हे दोघं जण एकमेकांसोबत सुद्धा राहू लागले. आता या दोघा जणांनी कथितप्रमाणे एकमेकांसोबत लग्न सुद्धा केलं होतं. पण मात्र लग्न झाल्यानंतर ती जी तरुणी आहे ती या पोराला जवळच येऊ देत नव्हती. आज असा व्रत आहे, आज असं आहे, आज तसं आहे, तसं म्हणू ती त्याला लांब ढकलत होती. संध्याकाळ झाली की त्याला जवळच येऊ देत नव्हती. बघता बघता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला. सलग 3 वर्ष त्या पोरानं त्या तरुणीसोबत संसार सुद्धा केला. पण मात्र या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या बायकोनं त्याला कधीही जवळ येऊ दिलं नाही. आणि एक दिवस तेव्हा त्याच्या जवळ ती गेली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की जो महिलेला त्याच्या बायकोला बायको समजत होता ती त्याची बायको नसून तो त्याचाच म्हणजे तो सुद्धा एक पुरुष होता, ते सुद्धा एक पोरगं होतं. आणि यांनी पोरगी म्हणून तिच्यासोबत लग्न केलं होतं. आणि जेव्हा त्याला सगळं काही समजलं होतं तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजकोट ग्रामीण भागामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि ही घटना उघडकीस येते ती म्हणजे 25 जून 2026ला. कारण की याच ग्रामीण भागामध्ये एक रेल्वे स्टेशन आहे, रेल्वेचं फाटक आहे आणि त्याच परिसरामध्ये पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह आढळलेला होता. अंगावर साडी होती, महिलांचे कपडे होते आणि तो मृतदेह पोलिसांना सापडला होता. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद सुद्धा केली होती. पण मात्र पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला तेव्हा समजलं की आजूबाजूच्या परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये एक तरुण या महिलेला मारताना दिसतंय. मग तो नेमका कोण आहे, काय आहे, याची चौकशी तपास पोलिसांनी सुरू केला. तेव्हा समजलं की पियुष कुमार नावाचा हा तरुण आहे. जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली तेव्हा समजलं की त्यानंच त्या तरुणीला मारलेलं आहे. आणि त्याचं मारण्याचं कारण म्हणजे या दोघा जणांची म्हणजे पियुष कुमारची आणि त्याची जी बायको होती पूनम नावाची, या दोघा जणांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. म्हणजे तिची जी बायको होती पूनम नावाची, तिचं इंस्टाग्रामवर पूनम नाव होतं आणि फेसबुकवर निशा कुमार असं नाव होतं. 2 ठिकाणी वेगवेगळे नावं होते आणि याची तिच्यासोबत ओळख झाली होती. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि मग यांनी काय लग्न करायचं ठरवलं. कथितप्रमाणे या दोघा जणांनी लग्न केलं. तो तिचा घेऊन घरी गेला, एका ठिकाणी तिच्यासोबत संसार सुद्धा करू लागला. पण मात्र संसार करत असताना ती त्याला जवळच येत नव्हती, हात सुद्धा लावू देत नव्हती. बघता बघता 3 वर्ष यांनी तिच्यासोबत संसार केला आणि 3 वर्षानंतर एक दिवस त्याला ती दाढी करताना दिसली. मग दाढी करताना दिसल्यामुळं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तिला विचारू लागला की तू खरं सांग, तू नेमकी कोण आहे, काय आहे. जेव्हा त्याला सत्यता समजली की त्याची पार्टनर त्याची ती बायको नसून तो सुद्धा एक पुरुष आहे आणि त्यानं त्याची फसवणूक केलेली आहे असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा दोघा जणांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढला. मग वादविवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की ती पूनम त्याला सोडून त्या ठिकाणाहून निघून गेली आणि ती त्याला काही दिवस भेटलीच नाही. मग याला त्या गोष्टीचा एवढा राग आला होता की यानं तिचा पिछा करायला सुरुवात केला. ह्या तिच्या मागं उत्तर प्रदेशला गेला, राजस्थानला गेला
आणि मग त्याला माहिती मिळाली की ती आता राजकोटमधल्या ग्रामीण भागामध्ये आहे. तेव्हा हा तिच्या पाठीमागं त्या ठिकाणी पोहोचला, ज्या ठिकाणी ती कामावर आहे त्या ठिकाणी गेला आणि तिला 21 जून रोजी त्या ठिकाणी भेटायला बोलवलं आणि रेल्वे फाटकाजवळ नेऊन तिच्यासोबत भांडणं केले, वाद केला आणि दगडाने ठेचून तिचा खूनसुद्धा केला आणि मृतदेह त्या दगडाच्या कड्या कपारामध्ये लपून टाकला आणि त्या ठिकाणाहून फरार झाला, पसार झाला. जणू कोणाला काही कळणारच नाही असं त्याला वाटलं. पण मात्र पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याच्या आधारे तांत्रिक तपास करून त्या आरोपी पियुष कुमारला अटक केली आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे. अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं सगळीकडं देशभरामध्ये एकच खळबळ वाढली आहे. कारण की एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 वर्ष त्या पोराने तिच्यासोबत संसार केलाच कसा आणि त्याला ती मुलगी नाही मुलगा आहे हे समजायला 3 वर्ष लागलेच कसे, असे देखील वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी अनेकांनी निर्माण केलेले आहेत. आता त्याला कसं काय नाही समजलं, काय नाही समजलं हे तर आपण सांगू शकत नाही, पण मात्र त्याला कसं काय नसेल समजलं, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.